नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या घटना आहेत. एक, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा दौरा आहे. दुसरं, अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. ते हिवाळी अधिवेशन 1 ते 19 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये कोणकोणती बिलं सादर होतील आणि त्याचा परिणाम, बजेटसाठी चाललेले चर्चा, तर या सगळ्या गोष्टींवर मार्केट चालेल. या शनिवार रविवारी बातम्या पण चांगल्या आल्या. GDP 8.2% एवढा झाला आहे. पण त्याचबरोबर ATFच्या किमती मात्र, म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, म्हणजे विमानांना लागणारं इंधन, याच्या किमती मात्र वाढवल्या गेल्या आहेत. तर 5,134 रुपयांनी या किमती वाढवून 99,676 एवढी किंमत झाली आहे. कमर्शियल सिलेंडरची किंमत मात्र 10 रुपयांनी कमी केली आहे. अमेरिकेने सांगितलं आहे की व्हेनेझुएला बरोबरची एअरस्पेस ते बंद करणार आहे. चीनचे आकडे काही चांगले आले नाही आहेत. त्यांची ग्रोथ पण कमी होती आहे. रिटेल सेल्सची आकडेवारी पण त्यांची कमी आली आहे. झिंक आणि कॉपर दोन्हीच्याही किमती वाढत आहेत. चांदीच्याही किमती वाढत आहेत. झिंक आणि कॉपरचा चार्टसुद्धा चांगला आहे. त्यामुळे हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, वेदांता याकडे लक्ष द्या. डेटा बघितला तर बॉन्ड यील्ड 4.02, डॉलर इंडेक्स 99.39, तर क्रूड 63च्या घरात आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे ती 3,795 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,148 कोटीची. जो टेलिकम्युनिकेशनचा डेटा आला आहे त्याच्यामध्ये भारतीने गिऱ्हाईक जोडले किंवा मेंबर्स जोडलेत, तर जिओनी गमावलेत असं आपल्याला दिसत आहे. चांदीचे भाव 7,000 रुपयांनी वाढलेत. आणि डिफेन्सच्या कंपन्या किंवा डिफेन्स सेक्टर बजेटमध्ये वाढ मागतो आहे. म्हणजे डिफेन्सच्या बाबतीत एक पुतीन येत आहेत. त्यामुळे डिफेन्सचे काही करार होण्याची शक्यता आहे. आणि बजेटमध्ये वाढ मागितली आहे 20%. तर ही वाढ जर दिली गेली तर डिफेन्स सेक्टरवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. पण त्याचबरोबर पान मसाला, गुटखा, सिगरेट या सगळ्यांवर सेस लावण्यासाठी एक हेल्थ आणि नॅशनल सिक्युरिटी बिल आज सादर होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे पान मसाला, गुटखा आणि सिगरेटच्या ज्या कंपन्या आहेत या संदर्भातल्या त्यांच्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. तर आपण काही ज्या बातम्या आहेत त्या पाहूया. हल्ली थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे, कारण संध्याकाळचा व्हिडिओ द्यायच्याऐवजी काही वेगळं करण्याचा प्रयत्न मी करते. त्यामुळे संध्याकाळच्या पण बातम्या सकाळीच कव्हर केल्या जातात. तुम्हाला कदाचित कंटाळवाणं होत असेल. कधी कधी वाटतं आपण व्हिडिओ छोटा करावा, पण त्यातून ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्यांना फायदा होऊ शकतो, म्हणून मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करते. बायर क्रॉप सायन्स, कर्नाटक GST अथॉरिटीने
त्यांची जी पेनल्टी लावली होती 7 कोटीची आणि GSTची ऑर्डर ती कमी केली आहे आणि ती आता 3 कोटीची केली आहे. स्टर्लिंग आणि विल्सन यांना 31 कोटीची नुकसान भरपाई मिळाली आहे. म्हणजे बायर क्रॉप किंवा स्टर्लिंग विल्सन तेजीत राहू शकतं. डेक्कन गोल्ड माईन 3 डिसेंबरला राईट्स इश्यूसाठी ते बैठक घेणार आहेत. नागार्जुना कन्स्ट्रक्शन, नागार्जुनाचा शेअर ऑलरेडी पडला आहे, त्यामुळे स्वस्त मिळेल आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये 530 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यापैकी 321 कोटी बिल्डिंग डिव्हिजन, 129 कोटी वॉटर आणि 36 कोटी ट्रान्सपोर्टकडून. ब्रिगेड बेगमपेट हैदराबाद इथं एक त्यांनी प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ते डेव्हलप करणार आहे. त्याच्यामध्ये 0.5 मिलियन स्क्वेअर फूट डेव्हलप करता येतील आणि 800 कोटींचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे. रिफॅक्सला 32 कोटीची ऑर्डर मिळाली आहे, पण त्याच वेळेला रायपूर टॅक्स अथॉरिटीकडून 10 कोटीची पेनल्टी लावली आहे. द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन सेबीने 2 वर्षासाठी त्यांना बार केला आहे आणि 75 लाख रुपयाचा दंड लावला आहे. BPCL डेटा सॉफ्टवेअर आणि रिसर्च बरोबर आणि केफिल म्हणजे यांनी ट्रायपार्टे डिक्री म्हणजे तिघांनी मिळून ट्रायपार्टे करार केला आहे. डिक्री नव्हे, ट्रायपार्टे करार केला आहे म्हणजे तिघांनी मिळून करार केला आहे. तेगा अमेरिकन इंडस्ट्रीयल पार्टनरबरोबर $1.5 बिलियन मॉलिकॅप ही कंपनी ते खरेदी करणार आहे. क्विक हिल यांना 64 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. CESE म्हणजे कलकत्ता इलेक्ट्रिक यांनी एक इन्व्हेस्टर मीट घेतली होती. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा दुप्पट होईल, कॅपेक्स वाढवू आणि ऑपरेटिंग कॅश फ्लोसुद्धा वाढवू. AGP सुरेंद्र पार्क ते मथुरा इथं 42 रूमचं हॉटेल 12 वर्षाच्या लीजवर घेणार आहेत. डोडला डेअरीला 22 कोटीचा टॅक्सचा रिफंड मिळाला आहे. दालमिया भारतला GSTची जी 187 कोटीची मागणी केली होती, टॅक्स ऑर्डर होती, ती ड्रॉप केली आहे. म्हणजे आता त्यांना तो GST द्यावा लागणार नाही. त्यामुळे दालमिया भारतच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे. JK टायर कॅव्हेंडिश इंडस्ट्रीचं मर्जर 22 तारखेला होणार आणि 24 तारीख त्यांनी रेकॉर्ड डेट ठेवली आहे या मर्जरसाठी. यथार्थ हॉस्पिटलच्या प्रमोटरने 5.85% स्टेक विकला आहे. ही काही चांगली बातमी नव्हे. अशोक लेलँडनी सौदी इथे अशोक लेलँड सौदी अशी कंपनी स्थापन केली आहे. ICICI बँक प्रुडेन्शियल पेन्शन फंडामध्ये 100% स्टेक घेण्यासाठी त्यांना RBIकडून संमती मिळाली आहे. ते 3,945 कोटी फंडसुद्धा गोळा करणार आहेत. महाराष्ट्र सीमलेस यांना 217 कोटीची ऑर्डर ऑइल आणि गॅस सेक्टरकडून मिळाली आहे. ग्रो फिनविझार्ड टेक्नॉलॉजीमध्ये ते 104 कोटीची गुंतवणूक राईट्स मार्फत करणार आहेत. वारी एनर्जी
यांना 140 मेगावॅट सोलर मॉड्यूलसाठी अडाणी ग्रीनकडून ऑर्डर मिळाली आहे. डी मार्ट हे आंध्र प्रदेशात त्यांनी स्टोअर उघडले. आता त्यांची एकंदर स्टोअर संख्या 439 एवढी झाली आहे. ऑफिस HDFC म्युच्युअल फंडाने 2.11% स्टेक घेतला आहे. आता HDFC म्युच्युअल फंडाचा स्टेक 9.42% एवढा झाला. चॉईस इंटरनॅशनल आयोलिझा कन्सल्टंटमध्ये त्यांनी 100% स्टेक घेतला आहे आणि त्यांना 200 कोटीच्या ऑर्डर्ससुद्धा मिळाल्या आहेत. गेलला PNGRBने जो टॅरिफ वाढवून दिला तो अपेक्षेपेक्षा कमी दिला म्हणून गेलचा शेअर पडला होता. पण जी वाढ मिळाली त्या वाढमुळे त्यांना 1200 कोटीचा फायदाही होतोय. तेजस PLI स्कीमखाली यांना 85 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे बघूया. पण डिफेन्स सेक्टरकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर चांदीचे भाव वाढत आहेत. झिंक, कॉपर याचे चार्ट्स खूप चांगले आहेत. त्यामुळे हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर याकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर वेदांता आणि थंगमायलला सुद्धा फायदा होईल त्यांच्या इन्व्हेंटरीमुळे. तर कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते बघूया. आणि बजेट जेव्हा जवळ येतं तेव्हा सगळे सिगरेट, दारू या संदर्भातले शेअर मंदीत राहतात कारण त्यांना टॅक्सचा रेट वाढेल त्यांच्यावरचा अशी एक धारणा असते. तर आधी तेजीतले पाहूया. वेदांता, हिंदुस्तान कॉपर, हिंदुस्तान झिंक, थंगमायल, अरविंद स्पेसिस, लेमन ट्री, ICICI बँक, IOC ते 12 तारखेला सेकंड इंटरिम डिव्हिडंडवर विचार करणार आहेत म्हणून दालमिया भारत, वरुण ब्रिव्हरेजेस, लेन्सकार्ट रिझल्ट चांगला आला आहे म्हणून केफिन, ऑफिस आणि काही डिफेन्सचे शेअर्स दिले. BDL, BEL, HAL, NCC, कोटक, महाराष्ट्र सीमलेस, हिंदाल्को, CESC, स्टर्लिंग विल्सन यांना अडाणी ग्रीनकडून 1381 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. पेटीएम, तेजस, ब्रिगेड, लिओजेन, सुरेंद्र पार्क, ॲथम इन्व्हेस्टमेंट याचं स्पेलिंग आहे AUTHUM, हे एका शेअरला 4 शेअर असा बोनस देणार आहेत. वारी एनर्जी, HDFC बँक, इप्का, महिंद्रा अँड महिंद्रा, एस्कॉट्स, कोबुटा यांचा चार्ट चांगला आहे आणि आज सेल्स फिगर्स येतील म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा, एस्कॉट्स आणि बजेट जवळ आलं की सुद्धा हे दोन्ही शेअर चालतात. आणि कमिन्स तर मंदीमध्ये आज जे बिल यायचं आहे हेल्थ आणि नॅशनल सेक्युरिटीच्या संबंधात म्हणून गॉडफ्रे फिलिप्स, VST आणि ITC हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय आवडत नसेल तरी सांगा.
किंवा तुम्हाला काय हवं असेल तरी सांगा. मी जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन आणि जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल, तुम्हाला मार्केट अधिकाधिक समजू लागेल, याच्या सतत मी प्रयत्नात राहीन. त्यामुळे तुम्हाला जे समजलं असेल तुम्ही एक साखळी निर्माण करा आणि सगळ्यांना जे समजलं आहे ते सांगत जा. इतरांनासुद्धा मार्केट समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. शेवटी जर आपण एक मदतीची साखळी निर्माण केली तर सगळ्यांचाच उद्धार होऊ शकेल. तर असा आपण सगळेजण मिळूनच प्रयत्न करूया. बघूया मार्केटही आपल्याला साथ देतं आहे का त्याची. नमस्ते.